तोफखाना हद्दीमध्ये देखील आपल्याला केवढं MD ड्रग्ज पकडलेलं पाहायला मिळालं, काही इंजेक्शन पाहायला मिळाले। निवडणुकीच्या काळामध्ये देखील जवळपास अंदाजे 6 ते 7 युवक हे MD ड्रग्ज घेतल्याचं सेवन केल्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयामध्ये ॲडमिट केलं, ते वाचले, बचावले। म्हणजे त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की ते अत्यंत सिरियस आहेत, गंभीर त्यांची परिस्थिती आहे, पण त्याचीसुद्धा अजूनपर्यंत अद्यापपर्यंत ही पोलिसांना माहिती नाही। म्हणजे किती शोकांतिक आहे की हे जर असं घडत असेल, यांना माहिती मिळत नसेल, तर म्हणजे पोलीस किती अलर्ट मोडवर आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं, याच्यातनं अनुभवायला देखील मिळतं। म्हणून आज आम्ही मागणी केली की ह्या अंमली पदार्थांची जी तस्करी करणाऱ्या ज्या टोळ्या तयार झाल्यात, याला फार कोणाचा आश्रय, राजाश्रय ते तपासलं गेलं पाहिजे। याला कुठं पोलीस प्रशासन पाठीशी घालतं का, एक फार मोठी शंका, हा प्रश्नचिन्ह हा नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। म्हणून याच्यावरती पोलिसांनी बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे। आणि प्रामुख्यानं ज्या जिम आहेत, ह्या जिममध्ये ट्रेनर जे आहेत हे एकाच जमातीचे असतील असं कसं होऊ शकतं? आणि ते इथं नाही, एका जिममध्ये नाही, तर सगळ्या जिममध्ये तुम्हाला सांगतो 90% तेच लोक, असं कसं होऊ शकतं? आणि मग त्याच्यातनं कुठंतरी जिम जिहाद, ड्रग्ज जिहाद, लँड जिहाद, लव जिहाद हा जो पाहायला मिळतो, याच्यात नवीन नवीन जिहाद आता आम्हाला पाहायला मिळाला। पूर्वी फक्त आम्हाला लव जिहाद ऐकायला मिळायचं, नंतर ज्यावेळेला मंदिरांवरती अतिक्रमण सुरू झालं तो लँड जिहाद निर्माण झाला। हळूहळू आपण पाहतो निवडणुका आल्या, वोट जिहाद सुरू झाला। आता आम्ही जिम जिहाद आणि ड्रग्ज जिहाद देखील आता आम्हाला ऐकायला मिळतो। आणि आमच्या समोर असणाऱ्या काही लोकांच्या बाबतीमध्ये आम्ही पाहिल्यानंतर आम्हाला ते पाहण्यास सुद्धा मिळालं, हे दुर्दैव आहे।